गुड मॉर्निंग. मस्तपैकी सकाळची सुरुवात झालेली आहे. मस्तपैकी यासाठी म्हणायची की एक ठरलेलं रुटीन आपलं असतं त्याप्रमाणे चालू झालं की आपल्यालाही आपल्या कामाला गती मिळते. इथे मी काय केले, पातेल्यात पाणी घेऊन त्यात मीठ टाकले, फ्लॉवर ठेवला आहे उकळत आणि ते म्हणजे गॅस सुरू करायच्या आधी नमस्कार करते. दररोज असं करत असते मी. तर म्हणजे पहिला चहा ठेवत असते तेव्हा करते तो. आता आज चहा काय घेतलेला नाही आहे कारण एक 4 दिवस सवय झालेली ना, मुलांना सुट्टी असल्यामुळे. तर जराशी झोप म्हटलं, जराशी झोपूया म्हणून डोळा लागला. जरासं एक 15-20 मिनटं वेळ जरी झाला तरी लगेच आपलं टायमिंग सगळं येऊन जातं. तर म्हटलं आधी डब्याचीच तयारी करावी, नाश्ता करावा आणि मगच नाश्त्यासोबतच चहा घ्यावा. कारण म्हणजे आंघोळ झाल्याबरोबर मला पहिल्यांदा एक चहा लागतो. मी म्हटलेलंच तुम्हाला बऱ्याच वेळा शेअर केले, पण आता अशा वेळेला नाही हे करत बसत. तर एका बाजूला फ्लॉवर ठेवलेला आहे हे करत आणि तो उकळून घेतला आणि त्याची फोडणी टाकते अगदी सिंपल पद्धतीने. त्याला जिरे, मोहरी, कांदा आणि कांदा आता येईपर्यंत ते पीठ जे मळलेलं होतं जरासं मऊ करून घेते आणि जरा झाकून ठेवते म्हणजे मऊ होईल मस्तपैकी. तर ते बाजूला ठेवलं आणि कांदा भाजला तोपर्यंत बारीक गॅस एकदम करून ठेवलेला आणि त्यातच कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, हळद, मीठ आणि त्यावर तो उकडलेला फ्लॉवर आहे तो घालणार. लगेच मग होते कारण आपण उकडून घेतलेला असतो फ्लॉवर जरासा, त्यामुळे कसं अळी वगैरे काय असेल तरी ते निघून जाते, निर्जंतुक होऊन जातो. त्यामुळं ही स्टेप करायची. आणि मी आपली जी पुरणाची चाळण असते ना त्यातून ते लगेच म्हणजे गाळून होतं. आपण असं पातेलं धरून होत बसण्यापेक्षा त्यातून गाळून घेतलं की 2 मिनटात काम होऊन जातं. त्यामुळे पुरणाच्या चाळणीत ते फ्लॉवर टाकला आणि तो पाणी निथळल्यावर भाजीमध्ये टाकून घेतला, म्हणजे कांद्यामध्ये टाकून घेतला. तर भाजी तयार होत आली आहे. आता नाश्ता करून घेते आधी, कारण मी बहुतेक वेळेला असंच करते. भाजी करून घ्यायची, नाश्ता करायचा, नाश्ता तिला खायला द्यायचा आणि मग चपाती करायची, असं करते. तर आता नाश्त्याची तयारी करायची झाली आहे. तर पोहे करणार, कारण मोस्टली पोहेच खातात. सकाळी सकाळी गोड असं नाही, काही वेळेलाच गोड, नाहीतर तिखटच असतो नाहीतर. आणि आता ही मिरची चिरायची राहिली. कांदा एकदम सगळ्याला चिरून घेतलेला, आमटी भाजी आणि पोह्याच्या ह्याच्यासहित कांदा चिरून घेतलेला. मिरची तेवढी चिरायची ठेवलेली बाजूला. तर ती मिरची चिरून घेतली आणि पोहे काढून घेतले. तर आता पोहे भिजवून घेते आणि फोडणी घालते. तर पोह्याची फोडणी नेहमीप्रमाणेच, फक्त शेंगदाणे मी यात भाजलेले नाही आहेत. नेहमी मी तळून घेते शेंगदाणे, म्हणजे त्यातच भाजत टाकते, पण यावेळेला नाही टाकलेले. भाजी बघते एका बाजूला आणि तेल तापलं की मग त्यात जिरे मोहरी टाकून घेतलं, मिरची, कढीपत्ता आणि अजून कांदा टाकायचा आहे. तर आधी भांडी लावली, कसं आज मी भांडी लावलेली नाही. तर भांडी लावलेली असली कसं मी चमचे वगैरे ते सगळं काढून ठेवते बाजूलाच. आज भांडी लावलेली नाही त्यामुळे इकडे घ्यायला आलेले चमचा. तर ते सगळं कांदा वगैरे टाकून घेतलं आणि आता त्यात साखर टाकली आणि आता पोहे झालेले आहेत, ते भिजवलेले पोहे झालेले ते असे एक चाळणीत भिजवून ठेवले की मस्तपैकी होतात, नंतर चिकट वगैरे होत नाहीत. तर त्यात मीठ टाकून घ्यायचं आणि हलक्या हाताने ते एकसारखे करायचे आणि मग ते पोहे त्यामध्ये घालायचे आणि मस्त मोकळे मोकळे असे होतात. आपण भिजून एखाद्या पातेल्यात किंवा ताटात ठेवले त्याच्यापेक्षा अशा चाळणीत करून घ्यायचे, मस्त मोकळे होतात. दाखवते तुम्हाला. तर असे मोकळे छानपैकी झालेले आहेत बघा. तर ते कांद्यामध्ये कांदा भाजला आता छानपैकी, तर त्यामध्ये टाकून घेते आणि हलवून थोडा वेळ ठेवायचं की आपले पोहे तयार होतात. आज काय ओलं खोबरं वगैरे काहीच घालत बसलेलं नाही आहे, कारण मला वेळ झालेला आणि बाहेर पण जायचं आहे. तर तिथलं सगळं उचलते म्हणजे मग मला चपाती करून घेता येईल. आता इथे हर्षद आले वगैरेची आंघोळ वगैरे झाली आणि बॉटल भरून घेते ती. आता चहाही ठेवला आहे कारण मिस्टर उठले, तिला सोडायला जातात, त्यामुळे त्यांना चहाही ठेवून घेतला आहे. तर आता पोहे उतरून ठेवले आणि मी चपाती करून घेते. तिला म्हटलं आज तुझ्याच हाताने पोहे घे, मी पोहे काय देत बसत नाही, कारण मला चपाती लाटायची होती. आता त्या दोघांची लाटायची, म्हणजे प्रणवलाही डबा आता चालू झालेला आहे, प्रणव पण जायला लागला आहे. आणि कसं झालं, जवळजवळ 4 दिवस सुट्टी होती. 26 तारखेपासून आज 30 तारीख, तर सुट्टी 4 दिवस असल्यामुळे
सगळ्यांनाच जराशी जास्त वेळ झोपायची सवय लागते आणि मुलांना 1-2 दिवस जरी सुट्टी असली तरी ती मग नंतर जाताना जरासं हे करतात. तर आज 30 तारीख, आज कॉलेज दोघांचं पण आहे. त्या दोघांचीही चपाती, भाजी आणि नाश्ता हे करून घेते आणि मग भात आमटी नंतर करणार. तर चपात्या करून घेते इथे त्यांना, म्हणजे डबा भरून द्यायला. बरं, हर्षदा गेली आहे पोहे खायला घेऊन. आता ती जाते लवकर, म्हणजे तिचा क्लास असतो म्हणून ती आधी जाते. प्रणव नंतर जातो, कारण प्रणव डायरेक्ट कॉलेजला जातो. तो काही क्लासला वगैरे जात नाही, त्याचा संध्याकाळी क्लास असतो आणि हिचा सकाळी क्लास असतो. तो कॉलेजवरून येतानाच क्लास करूनच येतो घरात, असं आहे दोघांचं. मग एक सकाळी जातं क्लासला आणि एक संध्याकाळी जातो. तो काय घरी येत बसत नाही, जर लवकर कॉलेज सुटलं तरच घरी येतो, नाहीतर मग कॉलेजवरूनच क्लासला जातो तो आणि मगच घरी येतो, असं करतो. तर तिचा डबा भरून ठेवलेला आहे आणि आता प्रणवचा नंतर भरणार, कारण त्याचाही नाश्ता, आंघोळ व्हायची. आणि आता हर्षदा आली बघा, ती ठेवून गेली पोहे, असं ती जाताना ती खातही नाही. आता हे मी आणि प्रणवने घेतले खायला आणि त्यानंतर पूजा करून घेतली नाश्ता झाल्यावर. आता घरातली पूजा झाली की बरं वाटतं, समाधान वाटतं. आता फुलं कमी, पावसाळ्यात फुलं ओलसरच मिळतात, कारण पाऊसच इतका आहे की फुलं सुकी अशी छान मिळतच नाहीत. नमस्कार, मी पद्मजा, राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. नाश्ता, जेवण म्हणजे नाश्ता, चपाती, भाजी झालेली, पूजा झालेली. आता मी भाजीला जाऊन येणार आहे, म्हणजे भाजी आणणार आहे, कारण पूर होता त्यामुळे भाजी जास्त नसायची, उसळी वगैरेच करत होते. आता जराशी भाजी बघून येते काय काय आहे. चला मग आल्यावर भात आमटी भाकरीसाठी मी भाकरी करणार आहे. जाऊन येते मी बाजारात भाजी घेऊन. बाजारातून भाजी घेऊन आल्यावर आधी कुकर लावून घेतला आणि आमटी टाकते फोडणी. आमटी वांग्यावर आणायची करते, तर त्यासाठी तेल, कांदा, लसूण आणि वरणे सोलून घेतलेले. तर ते वरणे आधी मी तेलात भाजून घेते आणि अशी बाजारातून आणलेल्या ताजी वांग्यावरण्याची आमटी केली की मस्त लागते. म्हणजे कोणतीही भाजी पण असू देत, पालेभाजी आणली आपण केल्या शेतातली असली आणि केली ताजी त्याची चव अगदी अप्रतिम लागते. त्याचं फ्रीजमध्ये ठेवतो आपण भाज्या आणि त्याची चव वेगळीच लागते. पण पर्याय नसतो, डबे सकाळचे असतात, त्यामुळे भाज्या आणून ठेवाव्या लागतात, नीट वगैरे करून ठेवाव्या लागतात. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ते काही जणांना तर 7 वाजताच डबे द्यावे लागतात. तर आमचे 9 वाजता असतात, पण त्यावेळेला सगळं तयार असावं लागतं. मग त्यामुळे भाज्या आणून ठेवाव्याच लागतात, नाहीतर अशी बाजारातून आणल्या आपण केल्यावर चवीला फार छान होते. तर त्यामध्ये आता वरणे भाजून घेतल्यावर वांगी टाकली आणि त्यात कोल्हापुरी कांदा लसूण चटणी टाकून गरम पाणी ओतून घेते आणि ती एका बाजूला उकळत ठेवणार, कारण अजून मला भाकरी करायची. त्या दोघांच्या डब्यांपुरत्या चपात्या केलेल्या. काही वेळेला मी काय करते, भाकरी करते. आम्हाला बहुतेक भाकरीला जास्त हे देते, काही वेळेला चपाती करते. सगळ्यांनाच चपाती असं असते. मीठ टाकून ठेवलं आणि तिकडे आमटी आता उतरून ठेवते, म्हणजे मला भाकरी करायला बरं पडेल. कपडे पण मशीनला लावून घेतलेत, म्हणजे हे सगळं आवरेपर्यंत कसं होतं, मशीन होऊन जातं आणि मग कपडे पण टाकता येतात. आता पाऊस बराच आहे, त्यामुळे बाहेर थोडे स्टँडवर थोडे असे टाकते. कपडे वाळतच नाहीत, कितीही हे केले तरी ओलसर असे राहिल्यासारखे होते. पावसाळा असल्यामुळे ते नेहमीच हा प्रॉब्लेम पावसात असतो की एकदम असे वाळत नाहीत. म्हणजे उन्हाळ्यात जसे आज जरी टाकले उन्हाळ्यात तरी ते छानपैकी वाळून येतात, पण पावसात नाही किती हे केले तरी. मग मी काही वेळेला फॅन लावते, कारण पर्यायच नसतो, कारण 2-2, 3-3 दिवस वाळतच नाहीत. आता काय केलं, मी आमटी ठेवली त्या बाजूला आणि भाकरी करायला घेतली. तर भाकरी करताना, म्हणजे भाकरीचं पीठ मळताना चांगलं मळायला लागतं. म्हणजे आमच्या इकडे म्हणतात चरचरून पीठ मळायला पाहिजे, तर भाकरी ती फुलते. जरा कमी पडलं तर एवढी फुलत नाही, असं होतं. ते भाकरीचं पीठ मळताना आपण तळव्याचा जास्तीत जास्त वापर करावा लागतो, हाताच्या तळव्याचा जास्तीत जास्त वापर करावा लागतो. त्यानं पीठ मळून घेतलं ना, एकदम दाबून असं पीठ मळून घेतलं की भाकरी छान फुलते. तर तिथं माझ्या भाकरी चालू आहे. आज मला भाजी आणायला जायचं होतं ना, त्यामुळे सकाळच्या वेळेला पूजा झाल्यावर काय करते, काही स्तोत्र, जप किंवा नामस्मरण जे काही करायचं असतं ते केलं नाही. ते आता संध्याकाळच्या वेळेला करेन, कारण कामं अशी काही असली सकाळी की मग ते संध्याकाळच्या वेळेस करते, कारण सगळंच मग होत नाही. काहीतरी म्हणजे कामात प्रत्येक वेळेला ते त्याचप्रमाणे करणं असं काय नाही.
एखाद्या कामाप्रमाणे अदलाबदल करत असते. तर इथं भाकरी माझ्या होत आली. भाकरी झाली की आता कपडे वाळत टाकते, कारण मशीन पण होत आलेलं आहे. जोंधळ्याची भाकरी येई आणि भाकरीचं पीठ छान मळल्यामुळे बघा भाकरी छान फुललेली आहे. आपण नुसती वरणाची आमटी करतो त्याला पीठ लावतो, म्हणजे जरासं घट्टपणा येण्यासाठी. त्यामध्ये मी कूट टाकला आणि थोडं शिजवून घेतली आणि ही आमटी अशी तयार झाली. आणि आता काय केलं, त्यानंतर कपडे वाळत टाकली. ही थोडी स्टँडवर टाकली आणि थोडी बाहेर टाकली आहेत. पाऊस कारण सगळी बसायची झाली तर पाऊस येतो आडवा आणि मग बाकीचे भिजून जातात. म्हणून म्हटलं थोडी टाकूया आत. तर असं नेहमीच करते, थोडी आत टाकते आणि थोडी बाहेर टाकते. मग ती बाहेरची संध्याकाळी आत घालून टाकायची आणि जरा वेळ मग फॅन लावायचा. असंच करते, कारण मग वाळत पण नाही कपडे आणि रोजच्या रोज वाळतच नाहीत. फॅन लावला तरी 1-2 दिवसाआड हे होतं. ही अशी थोडी बाहेर टाकलेत. जाड जी कपडे होती ती बाहेर टाकलेत. किचनमध्ये पण दोरी बांधली, कारण मध्ये 1-2 दिवस पाण्याचं हे झाल्यावर जास्त कपडे झाली. मग तेव्हा किचनमध्ये पण मी दोरी बांधूनच ठेवली. पावसामुळे पाय पुसणी पण अशी जास्त लागतात. भाजी घेऊन आले. भाजी जास्त कोण नव्हती, म्हणजे भाजीवाले कदाचित पाणी आल्यामुळे ठिकठिकाणी पाणी आलेलं आहे. पूर्ण ओसरलेलं नाही आहे, त्यामुळे भाजी पण ठराविक ठिकाणीच होती. थोडी थोडी आणली आहे भाजी, दाखवते काय काय आणली. तर जास्त काय भाजी आणलेली नाही. टोमॅटो, शिमला मिरची, ही आपली तिखट मिरची, वांगी आणलेली, त्यातली 2 वांगी आमटीला घातलेत. वरणे थोडे सोलून आमटीला घातले. आणि इकडे ही मेथी आणि कोथिंबीर अशी थोडीच भाजी आणली. आणि कढीपत्ता नीट करून ठेवला तो मी, तर तो भरून ठेवला डब्यात कढीपत्ता. बाकी आलं वगैरे होतं मग आणलेलं नाही. एवढीच भाजी आता घेऊन आले मी. बस सुट्टी होती पुरामुळे, पूर आला त्यामुळे सुट्टी होती मुलांना, घरात होती 2-3 दिवस. तर आता कॉलेज चालू झालेली आहेत, दोघं पण गेली. डबे वगैरे म्हणजे रुटीन चालू झालं रोजचं. म्हटलं भाजी वगैरे डब्यांना भाजी लागते. थोडीफार यातली गेली, थोडी उसळ केलं, काहीतरी असं केलं की मग त्यांनाही कंटाळा येत नाही. आपल्यालाही काय होतं, तेच करण्यापेक्षा बरं वाटतं थोडी भाजी अशी. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.